राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. येत्या 3 मार्च 2026 म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. पौर्णिमा आदल्या दिवशी लागत आहे, त्यामुळे 2 मार्च 2026 सोमवारी होलिका दहन पूजा सगळे नेहमीप्रमाणे करावे. तर 3 मार्च 2026 म्हणजेच मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे ग्रहण कुठे कुठे दिसणार, भारतासह हे ग्रहण अजून कुठल्या देशांमध्ये दिसेल, ग्रहणाचा पुण्यकाळ, वेदारंभ तसेच गर्भवतीसह सगळ्यांनी कोणते नियम पाळावेत, ग्रहण काळात काय करावे, काय करू नये, तसेच ग्रहणाचे प्रत्येक राशीवर काय प्रभाव पडेल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच नवीन अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करा. सगळ्यात आधी आपण पाहूया ग्रहण दिसणारे प्रदेश. ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. भारतासह पूर्व आशिया, जापान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नये. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कोणता, थोडक्यात ते पाहूया. चंद्रोदयापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षपर्यंत अल्पकाळ पुण्यकाळ असणार आहे. वेदारंभ हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेद पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेद पाळावेत. वेद काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी करता येते. वेदांमध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे, झोप घेणे ही कर्म करता येतात. ग्रहण काळात म्हणजेच आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत संध्याकाळी 6:48 या काळात पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे ही कर्मे करू नयेत. ग्रहणातील कृत्ये म्हणजेच ग्रहण काळात काय करावे, काय करू नये. सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेले मंत्राचे पुरस्चरण चंद्रग्रहात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अश्वसस्था ग्रहण काळात ग्रहण संबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते. तसेच ग्रहण काळामध्ये जेवण, मलमूत्र विसर्जन, पाणी पिणे हे कामे करू नये. आता ग्रहणाचे राशीपरत्वे फळ म्हणजेच ग्रहणाचा कोणत्या राशीवर काय प्रभाव पडणार थोडक्यात ते पाहूया. मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींसाठी शुभफल. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.